नमस्कार सर्वांना. अल्पसंख्याक संस्था म्हणजेच मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन या संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना टॅट TAIT बंधनकारक नसते. या संदर्भात आपण चॅनलवरती व्हिडिओ तर पाहिलाच असेल. या संस्थांमध्ये 80% शिक्षकांची पदभरती करण्यास मान्यता 26 सप्टेंबरच्या या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं दिलेली होती. परंतु आजची वास्तविकता काय आहे ते सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे आणि या संदर्भातच शालेय शिक्षण आयुक्त यांची कमिटीबरोबर एक मीटिंग झालेली आहे आणि त्यांनी पूर्ण अहवालच मागवलेला आहे की अशा संस्था किती आहेत, तिथं पदं किती भरली आहेत, किती पदं रिक्त आहेत. कारण परिपत्रक काढून सुद्धा त्याच्यावरती कार्यवाही झालेली दिसत नाही आहे. संस्थांची यादीसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 3820 जवळपास या राज्यामध्ये संस्था होत्या. 1ली ते 12वीपर्यंत राज्यात खूप आहेत आणि याचा सारासार विचार केला तर मुंबईमध्ये जवळपास 46 ते 47% संस्था या मायनॉरिटी आहेत आणि इथं शिक्षक भरती करताना टॅटची तर जरूरत नसतेच. त्याचबरोबर TET सध्या आहे इथंसुद्धा, परंतु तीसुद्धा नसावी या संदर्भात कोर्टात केसेससुद्धा चालू आहेत. या संदर्भात अर्ज कसा करावा, कुठे करावा या संदर्भात ऑलरेडी तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. परंतु आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच संस्थांनी ॲड दिलेली नाही कारण त्यांनी ऑलरेडी शिक्षक भरले आहेत. परंतु ते जे शिक्षक भरलेले आहेत त्यांनासुद्धा त्यांनी परमनंट केलेलं नाही. अशा बऱ्याच इश्यू आहेत आणि यांना कोण जाब विचारणारं नाही आहे. म्हणूनच असा अहवाल शालेय शिक्षण आयुक्त यांच्याकडून मागवण्यात आलेला आहे. अल्पसंख्याक संस्था किंवा मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात किंवा महाराष्ट्रात कुठेही असेल तर तुम्ही तिथे एलिजिबल असता. जर अशा संस्थांवरती तुम्ही 2 वर्ष टेम्पररी काम केलं असेल तर 3ऱ्या वर्षी तुम्हाला परमनंट करणं बंधनकारक असतं. हे पूर्वीचं जजमेंट होतं. आता त्याच्यामध्ये चेंजेस आलेले आहेत आणि त्याच्यानुसार 3 वर्ष जर तुम्ही टेम्पररी बेसवरती जर अशा संस्थांमध्ये काम करत असाल तर 3 वर्षानंतर तुम्हाला या संस्थांना घेणं बंधनकारक आहे. मी जे हा क्रायटेरिया सांगतोय त्याच्यामध्ये तुमचे जर कोण मित्रमैत्रिणी किंवा कोणीही शिक्षक बांधव असतील तर त्यांनी तात्काळ शिक्षण संस्था आहेत, शिक्षकांसाठी लढणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. कारण यांचं ॲप्रुव्हल निघतं. कारण अशा संस्थांना कोणत्याही NOCची गरज नसते. आज बऱ्याच आम्ही केसेस पाहतोय महासंघ आणि MJCTच्या माध्यमातून, युनियनच्या माध्यमातून आज असे बरेच टीचर्स येत आहेत की आम्ही 2 वर्ष काम केलं आणि अचानक यांनी ॲड दिली आणि त्यांची नियुक्ती केली. प्रथमतः असंच होतं की ॲड आली आणि तुमचा इंटरव्ह्यू झाला, तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही तिथं शिक्षक म्हणून जॉईन करणार आहात आणि शालार्थ ID वगैरे ह्या सर्व बाबी तुम्हाला मिळणं कंपल्सरी आहे. परंतु आता अशा संस्था या नियमांचं पालन करताना दिसत नाही आहेत. म्हणूनच या संदर्भातील पूर्णतः अहवाल आता शिक्षण आयुक्त माननीय मांढरे साहेब यांनी मागितलेला आहे. तर या अहवालाबाबत सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब. आणि हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे कारण राज्यामध्ये मेन जे शहर आहेत तिथं तर खूपच अल्पसंख्याक संस्था आहेत. त्याची तुम्ही यादीमध्ये जा, त्याची तुम्ही माहिती काढा आणि त्यांच्यामध्ये वॅकन्सी असेल तर चौकशी करा. वॅकन्सी आहेत परंतु वॅकन्सी दिल्या जात नाहीत. हे शालेय शिक्षण विभागाच्या आपण निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि म्हणूनच हा अहवाल मागवण्यात आलेला आहे. सो स्टे कनेक्टेड. शिक्षकांच्या हक्कासाठी हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. सांगितलेले आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा आदेश आहे कारण इथून पुढे अल्पसंख्याक संस्थांच्या जास्तीत जास्त ॲड येतील. अल्पसंख्याक संस्थांमध्ये पैसे घेतले जातात, पैसे भरून शिक्षक भरती होते असंही आपल्या कानावरती आलं असेल किंवा ते खरं असेल खोटं असेल हा विषय नाही आहे. परंतु शिक्षक भरती होणं महत्त्वाचं आहे आणि या संस्थांवरती म्हणजे असं वचप ठेवणं शालेय विभागालासुद्धा शक्य झालेलं नाही आहे, हे लक्षात घ्या.
कारण आजपर्यंत अगदी 5-5 स्मरणपत्र पाठवावी लागतात तरीसुद्धा हे डिटेल्स देत नाही आहेत, कारण त्यांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ते लाईक ऑटोनॉमस कॉलेजेस असतात, ऑटोनॉमस बॉडी असते, त्यामुळे त्यांना ते स्वातंत्र्य आहे आणि यांच्यावरती वचक ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही आहे आणि शिक्षक भरती होणार नाही. या संदर्भात हे जे आदेश आहे तो खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 22/11/2024 रोजीचं हे पत्रक आहे आणि ते स्मरणपत्र आहे क्रमांक 5. म्हणजे आतापर्यंत असे बरेच लेटर्स दिलेले आहेत, परंतु आजही अल्पसंख्याक संस्था ज्या भाषिक दर्जा असेल, धार्मिक दर्जा प्राप्त होऊन त्यांना जी काही मान्यता मिळालेली आहे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनला, त्यांनी यांच्या लेटरला कोणतीही दाद दिलेली दिसत नाही आहे. आणि हे जे आता प्रति दिलेलं आहे शिक्षणाधिकारी योजना, त्याच्यामध्ये अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नंदुरबार, परभणी, पुणे, रायगड, सांगली, ठाणे, याच्यामध्ये नाशिक आणि बाकीचे जिल्हे वगळता बाकी बरेच जिल्हे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ही माहिती दिलेली नाही आहे, कारण त्यांनी इथं शिक्षक भरतीच केलेली नाही आहे. विषय पाहूयात. राज्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक, भाषिक, शैक्षणिक संस्था शाळांची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत, आणि यांनी बरेच पाठीमागच्या लेटरचे शुद्धीपत्र काढलेलं आहे, त्याचे त्यांनी रेफरन्ससुद्धा दिलेले आहेत, संदर्भ दिलेले आहेत. आता यांनी काय विचारलेलं आहे, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 2-3 अन्वये राज्यातील अल्पसंख्याकांकडून चालवण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना धार्मिक, भाषिक, अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्जाबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. म्हणजे यांना ही सगळी माहिती ऑनलाईन द्यायची होती. ज्या काही कोणत्या म्हणजे नियम काय होते त्यांना जेव्हा धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर संदर्भ 1 अन्वये माननीय शिक्षण आयुक्त यांनी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त धार्मिक, भाषिक, शैक्षणिक संस्था शाळांची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने संदर्भ 4 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुरू असलेल्या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त धार्मिक, भाषिक, शैक्षणिक संस्था शाळांची माहिती अल्पसंख्याक विषय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आलेली असून, म्हणजे ॲक्च्युली ही यादी मंत्रालयाकडून त्यांनी मिळवलेलीच आहे, तरीसुद्धा ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा ही म्हणजे डिटेल्स मागितलेले आहेत की किती विद्यार्थी आहेत, तिथं खरं शिक्षण होतं का, पटसंख्या किती आहे, शिक्षकांची भरती झालेली आहे का, सर्व नियम फॉलो होतात का या संदर्भात. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की आपल्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त धार्मिक, भाषिक, शैक्षणिक संस्था शाळांची तपासणी करून तपासणी अहवालाचे काम पूर्णत्वास आलेले असेलच. बघा, त्यांनी सांगितलं तुमचं कंप्लीट झालेलं असेल हे गृहीत धरले. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की अहवालातील तपासणी प्रपत्रावरून सोबत जोडलेल्या विहित प्रपत्रात संस्थानिहाय, शाळानिहाय माहिती सॉफ्ट कॉपी तसेच PDF स्वरूपात या संचालनालयाच्या directorscheme.mh@gmail.com या ईमेलवर पाठवण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापर्यंत सदरील अहवाल PDF सॉफ्ट कॉपी स्वरूपात अप्राप्त आहे, म्हणजे यांना प्राप्तच झालेला नाही आहे. याद्वारे कळवण्यात येते की जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक, भाषिक, शैक्षणिक संस्था शाळा तपासणी करून शाळानिहाय, संस्थानिहाय विहित प्रपत्रात माहितीची सॉफ्ट कॉपी PDF स्वरूपात उपरोक्त ईमेलद्वारे पाठवण्यात यावी आणि स्मरणपत्र देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी शिक्षणाधिकारी योजना यांना आदेशित करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करण्याचे सुद्धा हे त्यांनी सर्व विभागीय उपसंचालक, म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हे तर आहेत आणि ज्यांचे जिल्हे नाहीत त्यांना सुद्धा ही माहिती देण्यास